स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी केलेल्या कारवाईनुसार आरोपींनी तळबीड पोलीस ठाणे हद्दीत ताचवडे टोलनाक्याजवळ असणारे श्रावणी हॉटेलसमोर उभ्या असणाऱ्या एसटी बसमधील व्यक्तीस हाताने लाथाबुक्क्यांनी व तलवारीने जबर मारहाण करून धाडसी दरोडा टाकून सुमारे 92 तोळे सोन्याचे दागिने व 32,500 रुपये रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीस ताब्यात घेऊन 71,94,250 रुपये किमतीचे 92 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्हा करण्याकरता वापरली 5 लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 76,94,250 रुपये किमतीचा माल जप्त केलाय। सदर घटना दिनांक 30 जुलै रोजी घडली होती। याबाबत तळबीड पोलीस ठाणे सातारा येथे भारतीय न्याय संहिता कलम 309(6), 305 क 35 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा आरोपी राहुल दिनेश शिंगाडे, महावीर हनुमंत कोळपे, अभिजित महादेव करे, अतुल महादेव काळे व 2 फरारी आरोपी असे सर्वजण मिळून हा गुन्हा केल्याचं कबूल केलंय। चोरी करून चोर घनदाट जंगलात राहत असल्याने आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकाने ड्रोनचा वापर केला होता व दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी आरोपी कोठे लपून बसले आहेत हे ड्रोनच्या माध्यमातून शोधून एकूण 76,94,250 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला असून चोरी करून चोर घनदाट जंगलात राहत असल्याने आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकाने ड्रोनचा वापर केला होता व दिनांक 24 ऑगस्ट रोजी आरोपी कोठे लपून बसले आहेत हे ड्रोनच्या माध्यमातून शोधून एकूण 76,94,250 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पारितोष दातीर हे करतायत। सातारा येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।